गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झालेल्या पंचकर्म सुविधांमुळे आयुर्वेदिक उपचारासाठी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। प्रशिक्षित वैद्यकीय सेवा, मोफत उपचार आणि दर्जेदार सुविधा यांमुळे गारगोटीसह भुदरगड तालुका आणि परिसरातील 50हून अधिक गावांमधील रुग्ण इथं उपचारासाठी दाखल होत आहेत। रोज किमान 50-60 रुग्ण आयुर्वेदिक औषध प्रणालीचा तर रोज किमान 15 ते 20 रुग्ण पंचकर्म चिकित्सेचा लाभ घेतात। तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळत असणाऱ्या दर्जेदार सेवेमुळे रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे। गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालयामुळे परिसरातील 50हून अधिक गावातील रुग्णांना आधारवड मिळालाय। हॉस्पिटलमधील आयुर्वेदिक उपचाराकडे रुग्णांची वाढती संख्या आहे। सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, अर्धांगवायू, स्नायुविकार तसंच विविध दीर्घकालीन व्याधींवर पंचकर्म उपचाराचा लाभ घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयात येत आहेत। उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर यांच्या सहकार्याने पंचकर्म सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य झाल्याचं डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांनी सांगितलं। नियमित पंचकर्म उपचारांसोबत योग्य आहार विहाराचं पालन केल्यास अनेक व्याधींमध्ये चांगले परिणाम दिसून येतात। त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून उपचार न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आयुर्वेदिक उपचार घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलं। उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर मॅडम यांच्या सहकार्याने आपण इथे पंचकर्माच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। तर त्यापैकी नाडी स्वेदन, सर्वांग स्वेदन, शिरोधारा, कटिबस्ती, जानुबस्ती अशा प्रकारचे पंचकर्म आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत। तर ज्यांचे काही सांध्यांचे आजार असतील किंवा मासिक पाळी संदर्भातले काही आजार असतील तर त्याच्यासाठी रुग्णांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करते। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मोफत आरोग्य सेवेबरोबरच इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मानसिक आधारही मिळत असल्यानं रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे।